चला इकडे लक्ष द्या. पहिला कुठला? चालू वर्तमान काळ, बरोबर का? आता आपल्याला काय पाहिजे? चालू भूतकाळ. काय पाहिजे? चालू भूतकाळाला काय म्हणायचे? कंटिन्युअस पास्ट टेन्स. काय म्हणायचे? कंटिन्युअस पास्ट टेन्स. या वाक्याची रचना बघा, लक्ष द्या. वाक्याचा कर्ता आणि वाक्याचं कर्म बदलत नाही. बदलतं काय? वाक्याचं क्रियापद. काय बदलतं? बघा लक्ष द्या. इथं एम इज आर होतं. काय होतं? एम इज आर चालू वर्तमान काळात. इथं काय घ्यायचे? फक्त वॉज वेअर. काय घ्यायचे? आणि क्रियापदाला ING. बघा चालू भूतकाळाची रचना. कर्ता वॉज वेअर. क्रियापदाला ING. कर्म. बघा पहिलं वाक्य काय? मी अभ्यास करत होतो. आता इथं काय होतं? करत आहे. इथं काय झालं? करत होतो. मी म्हणलं काय आलं? आय. वॉज आलं. काय आलं? वॉज. लक्ष द्या बरं का. वॉज कधी वापरायचं आणि वेअर कधी वापरायचं हे लक्षात घ्या. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, यू वेअर, दे वेअर, वी वेअर. कळलं का? आय, ही, शी आणि इट या चार साठी काय वापरायचं? वॉज. यू, दे, वी साठी काय वापरायचं? वेअर. समजलं का? बर बघा आता पहिल्यांदा मी साठी काय आलं? आय. आणि एम असल्यानंतर वर्तमान काळ आणि वॉज असल्यानंतर भूतकाळ. आय वॉज. करण्याला काय म्हणतो आपण? डू. डूचं काय झालं? डुईंग. आय वॉज डुईंग. आणि अभ्यासाला काय म्हणतो आपण? स्टडी. आय वॉज डुईंग अ स्टडी. मी गाणे गात होतो. बरोबर. आता गाण्याला काय म्हणतो आपण? सॉन्ग. गाणं गायला काय म्हणतो आपण? सिंग. बरोबर का? मग सिंगचं काय होणार? सिंगिंग. मी गाणे गात होतो. I was singing a song. बघा मी पत्र लिहित होतो. लिहिण्याला काय म्हणतो आपण? राईट. काय म्हणतो आपण? राईटचं काय होणार? रायटिंग. राईटचं काय होणार? मी पत्र लिहित होतो. I was writing a letter. मी पुस्तक वाचत होतो. वाचण्याला काय म्हणतो आपण? रीड. काय म्हणतो आपण? रीडचं काय होणार? रीडिंग. काय होणार? रीडिंग. बरोबर का? आय वॉज रीडिंग अ बुक. मी आंबा खात होतो. I was eating a mango. मी चहा पीत होतो. I was drinking a tea. मी नाटक पाहत होतो. I was watching a drama. मी टीव्ही पाहत आहे. I am watching a drama. मी टीव्ही पाहत होतो. I was watching a drama. टीव्ही. मी टीव्ही पाहत होतो.
I was watching a TV. मी पुस्तक वाचत होतो. I was reading a book. मी गोष्ट वाचत होतो. I was reading a story. मी कविता लिहित होतो. I was writing a poem. समजलं का?